गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आज मार्करवाडीच्या दौऱ्यावर आहेत. दोन्ही नेत्यांची आज सकाळी 10:30 वाजता मार्करवाडीत जाहीर सभा आहे. या जाहीर सभेतून शरद पवार यांच्या टीकेला उत्तर दिलं जाणार आहे. त्यामुळे आता आक्रमक नेते अशी त्यांची ओळख आहे ते गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आज मार्करवाडीत नेमकं काय बोलतात, काय भूमिका जाहीर करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. तर मार्करवाडी ज्या प्रकारे आता देशभरातला चर्चेचं एक गाव म्हणून समोर येते, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्करवाडी या गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ते मतदान थांबवण्यात आलं. पोलिसांनी दबाव टाकला असा आरोप झाला आणि त्यानंतर आता शरद पवारांनी त्या ठिकाणी भेट दिली. आता त्यानंतर शरद पवार यांच्या या भेटीला आता एका प्रकारे उत्तर देण्यासाठी, प्रत्युत्तर देण्यासाठी जाहीर सभेतून शरद पवार यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आता त्या ठिकाणी आज गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आज मार्करवाडीच्या दौऱ्यावरती जाणार आहेत. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत. अभिराज, खरं तर मार्करवाडी हे गाव मागच्या आठवड्याभरापासून आपण ऐकतोय, राज्यभरातच नव्हे तर देशात चर्चेचा विषय झालेलं हे गाव आहे. बॅलेट पेपर, EVM हा इथला महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र याच ठिकाणी शरद पवारांचा दौरा झाला, शरद पवारांची भेट झाली. आता त्यानंतर एक आक्रमक चेहरा अशी ज्यांची ओळख आहे ते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची सभा होणार आहे. या सभेसंदर्भात नेमकी काय माहिती मिळते, या सभेची कशी तयारी सध्या सुरू आहे? नक्कीच करण, मार्करवाडीमध्ये आज आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत हे उपस्थित राहणार आहेत. ते या ठिकाणी गावातील मैदानावर मोठी सभा देखील घेणार आहेत. सांगायचं विशेष म्हणजे मार्करवाडी हे गाव धनगर बहुल गाव म्हणून ओळखलं जातं. त्यामुळेच कुठेतरी उत्तम जानकर यांना किंवा शरद पवार यांना प्रत्युत्तर देण्यासाठी धनगर समाजाचा एक आक्रमक चेहरा म्हणून ओळख असणारे गोपीचंद पडळकर आज मार्करवाडीला संबोधित करणार आहेत. यावेळी ते काय बोलणार? शरद पवार 8 तारखेला येऊन गेले होते, जयंत पाटील त्यांच्यासोबत होते आणि मोहिते पाटील कुटुंब देखील त्यांच्यासोबत होतं. त्यामुळे आता गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे पक्षाच्या वतीने काय भूमिका मांडणार, त्यांची वैयक्तिक भूमिका काय असणार आहे आणि मार्करवाडी ग्रामस्थ ज्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती, EVM मध्ये त्यांच्या मतदानामध्ये घोळ झाल्याचा त्यांनी आरोप केला होता, मग ते मार्करवाडी ग्रामस्थ यांच्याशी कसा संवाद साधणार आणि या सभेतून काय फलित निघणार की फक्त शरद पवारांवर टीका, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावरचे आरोप प्रत्यारोप हेच पाहायला मिळणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. एकंदरीतच बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करून मार्करवाडी हे गाव देशाच्या राजकारणामध्ये चर्चेत आलेलं आहे. अनेक बडे नेते मार्करवाडीला भेट देत आहेत. आज गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील दुपारी 1च्या दरम्यान मार्करवाडीला भेट देणार आहेत. ते या ठिकाणी मतदारांशी संवाद साधणार आहेत. एकंदरीतच राम सातपुते जे पराभूत उमेदवार आहेत माळशिरसमधून, त्यांनी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या सभेचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे धनगर बहुल भाग असलेल्या या मार्करवाडीशी गोपीचंद पडळकर कसा संवाद साधणार, ग्रामस्थांना काय आश्वासन देणार किंवा त्यांचा जो EVMला विरोध आहे तो कसा खोडून काढणार, ही शरद पवारांवर टीका करणार, हेच आता पाहणं या सभेच्या दरम्यान महत्त्वाचं ठरणार आहे. साधारण 11 वाजता मार्करवाडीमध्ये या सभेला सुरुवात होणार आहे. करण, नक्कीच अभिराज, या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे, कारण गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांची नेमकी भूमिका काय येते आणि त्यावरती काय रिॲक्शन आता पुन्हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.